वेलकम वन्स अगेन. सो लेट्स स्टार्ट विथ द डिस्कशन ऑफ मॅग्नेटिझम. आपण कालपर्यंत मॅग्नेटिझममधला काही थेरॉटिकल पॉईंट बघितला होता. आज थोडासा पॉईंट बघूया, एक दोन थेरॉटिकल पॉईंट्स आहेत आणि आज हा टॉपिक आय थिंक आज ऑलमोस्ट संपेल. बरेचसे पॉईंट्स हे आपण लास्ट लेक्चरला कवर केलेले आहेत. सो आज थोडंफार न्यूमेरिकल CET पॉईंट ऑफ व्ह्यूसुद्धा डिस्कशन करूया. आधी बुकमधलं करूया आणि त्याच्यानंतर एक स्पेशल लेक्चर जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत त्याचं घेऊया आपण. ओके. सो काल आपण अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड बघत होतो, बरोबर. अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड, अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड. काल आपण एक डायग्राम पण ड्रॉ केलेली होती बघा. आपण कंपोनंट्स दाखवले होते. याला BH म्हणलं होतं आपण. इथं आपण अँगल ऑफ डीप म्हणलं होतं फाय आणि याला BV म्हटलेलं होतं. ओके. सो कंपोनंट्स ऑलरेडी आपण काल बघितलेले आहे. ओके. सो ह्या कंपोनंटप्रमाणे जर आपण मग हे BH आणि BV जर काढायचं झालं तर आपण BH ला काय म्हणू शकतो, B cos थीटा म्हणू शकतो. ओके. व्हॉट इज मीन बाय BH? BH इज नथिंग बट द हॉरिझॉन्टल कंपोनंट. आणि BV ला काय म्हणू शकतो, B sin थीटा म्हणू शकतो. ओके. सो हा अँगल थीटा असेल, अपोजिट काढायचं ना, याच्या ॲडजस्टमेंट म्हटलं की कॉस आणि हे साइन वापरायचं. ओके. सो BV आणि BH आपल्याला मिळाले होते. सो रिझल्टंट आपण कसा घेतो, अंडर रूट BH स्क्वेअर प्लस BV स्क्वेअर, दोघांचा स्क्वेअर करावा लागेल ना. सो आपण हे काल आय थिंक सोडवलेलं होतं. सो B स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा प्लस B स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. ओके. सो इट बिकम्स B. ओके. सो रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड आपल्याला B मिळतं आहे. ओके. सो आपण तेच मग ह्या फॉर्मॅटमध्ये लिहून ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं. सो BH इज नथिंग बट द हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट दॅट इज B cos थीटा किंवा B cos फाय वापरलं होतं ना इथं, सॉरी B cos फाय नोटेशन्स बघा. सो हे फाय म्हणू शकतो. सो मग हे आपल्याला असं मिळतं आहे. ओके. मग ॲज वेल एज आपण काय करूया, समजा BV अपॉन BH करूया. तर BV काय आहे, B sin फाय अपॉन B cos फाय. B ला B कॅन्सल होईल. सो टॅन ऑफ फाय आपल्याला किती मिळेल सांगा, साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन ना. सो BV अपॉन BH मिळेल. सो देअर फॉर फाय किती मिळेल, टॅन इनवर्स ऑफ BV अपॉन BH मिळेल. सो हा एक फॉर्म्युला आपण लक्षात ठेवू शकतो. अँगल ऑफ डीपच आहे ना, सो फाय म्हणजे. ओके. सो याच्या काही स्पेशल केसेस आहेत बघा. स्पेशल केसेस बघूया आपण आता. ॲज पर द बुक जाऊया. स्पेशल केसेस तुम्ही आहे तसं लिहून घ्या, मी ज्या पद्धतीने देतोय तसं. स्पेशल केसेस. So let us consider first case. At the magnetic north pole, at the magnetic north pole, बरोबर, मॅग्नेटिक नॉर्थ पोल ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जो रिझल्टंट असेल तो रिझल्टंट काय असेल, डायरेक्टेड अपवर्ड, व्हर्टिकल असेल. म्हणजे B बार इज इक्वल टू BV असेल, विच इज डायरेक्टेड अपवर्ड असेल. म्हणजे इथं हॉरिझॉन्टल कंपोनंट नाही आहे बघा. ओके. म्हणजे हा थोडक्यात BV इथं व्हर्टिकली अपवर्ड असेल, म्हणजे तो हॉरिझॉन्टल असा असेल. सो वी कॅन से दॅट फाय इज इक्वल टू 90 डिग्री. बघा हा जो आहे तो आता वरती जर असेल तर आपण इथं म्हणू शकतो की फाय इज इक्वल टू 90 डिग्री. सो दिस इज द फर्स्ट केस. सेकंड, ॲट द मॅग्नेटिक साऊथ पोल. आता साऊथ पोलला रिव्हर्स असेल याच्याबरोबर. ॲट द मॅग्नेटिक साउथ पोल, B bar is equal to BV directed downward. डायरेक्टेड डाऊनवर्ड म्हणजे हा थोडक्यात इकडून असा आहे ना, म्हणजे हा एवढा अँगल आपल्याला सांगायला लागेल. ओके. सो आपण मग फाय किती म्हणू शकतो, तो अँगल किती सांगू शकता, 270 असतो ना. सो दिस इज अबाउट द सेकंड केस. पहिली केस आहे ती 90 डिग्रीची, दुसरी केस आहे ती 270 डिग्रीची. ओके. नेक्स्ट थर्ड केस, एनिवेअर ऑन द मॅग्नेटिक ग्रेट सर्कल. एनिवेअर ऑन द मॅग्नेटिक ग्रेट सर्कल, म्हणजेच मॅग्नेटिक मेरिडियन म्हटलं तरी चालेल, सॉरी मॅग्नेटिक इक्वेटर म्हटलं तर चालेल, मॅग्नेटिक इक्वेटर. ओके.
काय लिहिलं बघा, एनिवेअर ऑन द मॅग्नेटिक ग्रेट सर्कल दॅट इज मॅग्नेटिक इक्वेटर, सो बी इज इक्वल टू बी एच अलॉंग साऊथ टू नॉर्थ. सो बी इज इक्वल टू बी एच असणार आहे, हॉरिझॉन्टल कंपोनंट असणार आहे. हो ओके. सो अलॉंग साऊथ टू नॉर्थ, इथं व्हर्टिकल कंपोनंट ॲबसेंट आहे बघा. सो बी इज इक्वल टू बी एच म्हणजे फक्त हे कंपोनंट असेल अवेलेबल. ओके. मग जर फक्त हे कंपोनंट अवेलेबल असेल तर फायची व्हॅल्यू किती झाली, ऑब्वियसली 0 झाली. फाय इज इक्वल टू 0. व्हर्टिकल कंपोनंट अवेलेबल नाही असं म्हणतं. सो ही 2 व्हर्टिकल कंपोनंट्स आणि एक हॉरिझॉन्टल कंपोनंट. ओके. सो दीज आर समहाउ 3 स्पेशल केसेस ऑफ द अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड. ओके. आणि इथपर्यंत मग हा ह्यातला थोडासा मॅथमॅटिकल पार्ट आहे. सो इथं हा टॉपिक ऑलमोस्ट संपतो. ओके. चलो राईट डाऊन दिस वन. ओके. सो इथं हा ऑलमोस्ट टॉपिक संपलेला आहे. आता आपण आजच्या लेक्चरला काय करूया की या टॉपिकमध्ये असलेले काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आणि काही न्यूमरिकल्स आहेत त्याचं डिस्कशन करू. जे टॉपिकच्या आतमध्ये सॉल्व्ड न्यूमरिकल्स आहेत ते तुम्ही स्वतः क्वेश्चन आन्सर कंपल्सरी करा नोट्स करत असताना, आणि त्याचं इन डिटेल आन्सर तिथं दिलेलं आहे, त्यामुळे ते व्यवस्थित लिहून घ्या, समजून घ्या. त्याचं फॉर्म्युला असेल, त्याचे गिवन पॉईंट्स असतील, त्याचं SI युनिट असेल, हे सगळं व्यवस्थित तुमच्या नोट्समध्ये मेंटेन करा. आणि टॉपिक संपल्यानंतर किंवा माझ्याबरोबर डिस्कशनबरोबर तुम्ही जे काही अनसॉल्व्ड न्यूमरिकल्स आहेत त्याचं क्वेश्चन आन्सर करत चला. प्रत्येक वेळेला क्वेश्चन व्यवस्थित लिहिणं अपेक्षित आहे आणि त्याच्या रिलेटेड खाली जे आन्सर आहे ते व्यवस्थित लिहिणं अपेक्षित आहे. कंटाळा करू नका. जेवढं व्यवस्थित लिहाल, व्यवस्थित नोट्स मेंटेन कराल, तेवढं ते पुन्हा तुम्हाला वाचायला बरं पडेल, अभ्यास करायला तुम्हाला ती एक मजा येईल. त्यामुळे नोट्स काढत असताना सुद्धा अगदी डिसिप्लिन आणि चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित अक्षर काढून नोट्स प्रिपेअर करा. का तर ही आत्तापासूनच सवय लावून घ्या. याचा उपयोग तुम्हाला पुढच्या काही 12च्या कन्सेप्टसाठी होऊन जाईल. त्यामुळे व्यवस्थित अगदी प्रामाणिकपणे हे सगळं करायचा प्रयत्न करा. टेक्स्टबुक असेल तर ठीक आहे, अदरवाईज मी तर तुम्हाला क्वेश्चन देईनच. सो लेट आर बी द डिस्टन्स ऑफ ए पॉईंट ऑन द ॲक्सिस ऑफ ए बार मॅग्नेट फ्रॉम इट्स सेंटर. सो द मॅग्नेटिक फील्ड ॲट ए आर इज ऑलवेज प्रोपोर्शनल टू. 4 ऑप्शन्स आहेत, 1/r², 1/r³ 1/r आणि नॉट नेसेसरी 1/r³ ॲट ऑल द पॉईंट्स. बघा. सो लेट आर बी द डिस्टन्स ऑफ ए पॉईंट ऑन द ॲक्सिस ऑफ बार मॅग्नेट. ॲक्च्युली आपण ॲक्सिसचा एक क्वेश्चन बघितलेला आहे बघा. सो फॉर्म्युला एक बघितलेला आहे. बी ॲक्सिस इज इक्वल टू μ0/4π twice m/r³ असं बघितलेलं आहे. पण हे कधी येतं, जेव्हा हा जो आर आहे आपण त्या एलपेक्षा काय केला होता, कन्सिडर केलेला होता ना, की तो मोठा आहे असं म्हणलं होतं आणि मगच हे इक्वेशन आलं. म्हणून आपण डायरेक्टली बी ॲक्सिस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r³ नाही सांगू शकत, कन्फर्म नाही सांगू शकत की बी ॲक्सिस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r³. हां, आपण टेंटेटिव्ह व्हॅल्यू तिथली फाइंड आउट करू शकतो, पण जर अशा केसमध्ये आलं तर हे आपण कन्फर्म नाही सांगू शकत. सो 1/r², 1/r³ 1/r हे पहिले तिन्ही ऑप्शन नसणार आहेत. सो नॉट नेसेसरीली 1/r³ ॲट ऑल पॉईंट्स. सो डी ऑप्शन बघा. सो नॉट नेसेसरीली ॲट नॉट नेसेसरीली 1/r³ म्हणजेच 1/d वापरले आरच्या ऐवजी, ॲट ऑल पॉईंट्स असं आपण म्हणू शकतो. बघा कळलं का. म्हणजे जर कन्फर्म आपल्याला जर सांगायचं असेल, थेरॉटिकल सांगायचं असेल तर आपण हे असं सांगतोय. पण आता मॅथमॅटिकल जर या ठिकाणी असेल तर मग मात्र आपण तोच फॉर्म्युला यूज करून फाइंड आउट केलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये आपण काय घेतलं होतं की जो स्मॉल आर जो आहे तो एलपेक्षा मोठा आहे असं आपण कन्सिडर केलेलं होतं डिस्टन्स. ओके. सो हे डी मी का वापरलं, कारण कधी कधी डी पण नोटेशन इथं येतं. नेक्स्ट दुसरा क्वेश्चन घेऊया. मॅग्नेटिक मेरिडियन इज, सी ऑप्शन आहे बघा, पासिंग थ्रू द मॅग्नेटिक ॲक्सिस ऑफ अर्थ. सी पासिंग थ्रू मॅग्नेटिक ॲक्सिस. अर्थचा जो मॅग्नेट आहे त्याच्या ॲक्सिसमधनं जाणारी लाईन म्हणजे आपण काय म्हणूया, मॅग्नेटिक मेरिडियन म्हणूया, किंवा जाणारा प्लेन आहे मॅग्नेटिक मेरिडियन तो आपण म्हणूया. सो सी ऑप्शन इज करेक्ट फॉर दिस सेकंड क्वेश्चन. नेक्स्ट थर्ड बघा. द हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल कंपोनंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऑफ अर्थ आर सेम ॲट सम प्लेस ऑन द सरफेस ऑफ अर्थ. सो द अँगल ऑफ डीप काढायचा आहे तिसऱ्या क्वेश्चनमध्ये, अँगल ऑफ डीप. सो आपल्याला आता अँगल ऑफ डीपचा फॉर्म्युला इथे लिहावा लागेल. सो अँगल ऑफ डीप, सो टॅन ऑफ फाय बघितलं होतं बघा आपण, टॅन ऑफ फाय इज इक्वल टू, याला आपण BV/BH लिहिलं होतं ना.
पण इथं कंडिशन अशी आहे की व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट ॲट सम प्लेस सेम आहेत. ॲट सम प्लेस दिस टू कंपोनंट्स आर सेम. म्हणजे बी आणि बी एच कशा आहेत, सेम आहेत. बघा म्हटलेलं आहे ॲट सम प्लेस हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल कंपोनंट्स आर सेम. सो सेम असल्यामुळे बी आणि बी एच आपण सेम पुट करूया. सो देअरफॉर हे जर मग इथं पुट केलं तर आपल्याला मिळेल tan ऑफ फाय इज इक्वल टू 1 मिळेल ना. सो फाय इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 1 मिळेल. सो आपण लिहूया 45 डिग्री. ओके, सो वी कॅन से दॅट 45 डिग्री इज आन्सर. सो बी ऑप्शन इज करेक्ट फॉर दिस थर्ड क्वेश्चन. नेक्स्ट फोर्थ घेऊया. इनसाइड ए बार मॅग्नेट द मॅग्नेटिक फील्ड्स आर not present, are parallel to cross sectional area, are in the direction from north to pole, are in the direction from south to pole. So याचं डी असेल ना. चौथा क्वेश्चन बघा, इनसाइड म्हटलं ना, इनसाइड महत्वाचं आहे. इनसाइड द मॅग्नेट, इनसाइड द मॅग्नेट मॅग्नेटिक लाइन्स आर, मॅग्नेटिक लाइन्स आर फ्रॉम साउथ टू नॉर्थ. इनसाइड द मॅग्नेट मॅग्नेटिक लाइन्स आर फ्रॉम साऊथ टू नॉर्थ. पण जर बाहेरच्या बाजूने बघितलं तर ते कशा असतात, नॉर्थकडून साऊथकडे असतात. हे बाहेरचं आपल्याला माहिती आहे. आउटसाइड द मॅग्नेट आपण डिफाईन करतो की नॉर्थकडनं त्या सुरू होतात आणि कुठं जातात, साऊथकडे जातात. पण जर आतला विचार केला तर त्या मात्र साऊथकडनं नॉर्थकडे जातात असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट, ए प्लेस वेअर द व्हर्टिकल कंपोनंट्स ऑफ अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड इज 0 इज प्लेस वेअर vertical components of the earth's magnetic field is 0 has the angle of dip. ओके, सो आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा, अँगल ऑफ डीप फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो हा क्वेश्चन पुन्हा मगाशी आपण ज्या केसेस बघितल्या होत्या बघा, स्टडी केसेस बघितल्या होत्या त्याच्या रिलेटेड आहे. सो व्हर्टिकल कंपोनंट आपण 0 केलेलं होतं बघा. सो तिसरी केस जी सगळ्यांनी काढा, तिसरी केस होती. सो तिसऱ्या केसमध्ये आपण काय सांगितलं होतं की फायची व्हॅल्यू कशी आहे, 0 आहे सांगितलं होतं. सो आपण म्हणू शकतो की अँगल ऑफ डीप इज इक्वल टू 0. सो वी कॅन से दॅट फाय इज इक्वल टू 0. सो तिसऱ्या केसमध्ये आपण हे डिफाईन केलेलं होतं. नेक्स्ट, ए प्लेस वेअर द हॉरिझॉन्टल कंपोनंट्स ऑफ अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड इज 0. हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड म्हणजे BH 0 असतो बघा. सो BH 0 असेल ती जागा कुठली किंवा ते प्लेस कुठलं, तर याचा आन्सर आहे जिओग्राफिक इक्वेटर. सो ए ऑप्शन इज करेक्ट, दॅट इज जिओग्राफिक इक्वेटर. सो वी कॅन से दॅट जिओग्राफिक इक्वेटर द हॉरिझॉन्टल component of Earth's magnetic field is 0. नेक्स्ट बघा, ए मॅग्नेटिक निडल इज केप्ट नॉन पॅरलल टू द मॅग्नेटिक फील्ड इन ए नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्सेस. तर नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आलं की बोथ एक्सपिरियन्सेस असं सांगायचं. बोथ म्हणजे कोण कोण, टॉर्क पण आणि ॲज वेल ॲज फोर्स पण. हे मॅग्नेटिझममध्ये एक किंवा मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटमध्ये सुद्धा हा क्वेश्चन येऊ शकतो. सो बोथ टॉर्क अँड फोर्स म्हणूया. सो सी ऑप्शन याला म्हणता येईल. ओके, सो दीज आर सम CET और मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. आता आपण जे अनसॉल्ड न्यूमेरिकल्स आहेत त्याचं डिस्कशन करूया. इथपर्यंत लिहून घ्या. ओके, राईट डाऊन नेक्स्ट क्वेश्चन. सो क्वेश्चन इज अबाउट अगेन 2 small and similar bar magnets have magnetic dipole moment of 1 ampere meter square each. They are kept in a plane in such a way that their axes are perpendicular to each other. A line drawn through the axis of one magnet passes through the center of other magnet. If the distance between their center is 2 meters, so find the magnitude of magnetic field at the midpoint of the line joining their centers. थोडासा वास्ट आहे. 2 small and similar bar magnets have magnetic dipole moment of 1 ampere meter square. सो डायपोल मोमेंट दिलेला आहे, कॅपिटल M दिलेला आहे, 1 ampere meter square. 2 मॅग्नेट घेतलेत बघा. आता 2 मॅग्नेट कसे प्लेस केलेले आहेत हे आपण बघूया. दे आर केप्ट इन ए प्लेन इन अ सच वे दॅट देअर ॲक्सेस आर परपेंडिक्युलर टू इच अदर. मग समजा एक मॅग्नेट आपण असा आहे म्हणूया, लाईक दिस, आणि याला दुसरा परपेंडिक्युलर ठेवलेला आहे असा बघा. हा मॅग्नेट 1 म्हणूया आपण याला, मॅग्नेट
1 आणि हा जो असेल तो मॅग्नेट 2 म्हणूया आपण याला. चालेल का बघा, मॅग्नेट 1 आणि मॅग्नेट 2. हे मॅग्नेट 1चा ॲक्सिस इक्वेटर, हा मॅग्नेट 1चा ॲक्सिस आणि हा आता इक्वेटर असेल. ओके. ए लाईन ड्रॉन थ्रू द ॲक्सिस ऑफ वन मॅग्नेट पासेस थ्रू द सेंटर ऑफ अदर मॅग्नेट. ॲक्सिसमधनं जाणारी दुसऱ्याच्या सेंटरमधनं जाते ना. ओके. इफ द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज 2 मीटर. आता याचा हा सेंटर आहे O1 म्हणूया, याचा हा सेंटर आहे O2 आणि ह्या दोघांमधलं डिस्टन्स आहे ते 2 मीटर आहे. लाईक दिस. फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट ए मिड पॉईंट ऑफ द लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स. ह्या दोघांच्या मध्ये इथं कुठं पॉईंट आहे ना, सो इथलं काय करायचं आहे, मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे थोडक्यात हा जो पॉईंट आहे ह्या लाईनच्या बरोबर मध्ये, म्हणजे थोडक्यात हे डिस्टन्स असेल ते 1 मीटर असेल ॲज वेल ॲज हे डिस्टन्स असेल ते 1 मीटर. हे बरोबर सेंटरला आहे असं समजा, हे 1 मीटर असेल. सो टोटल डिस्टन्स किती झालं, हे 2 मीटर झालं. ओके. सो पॉईंट Pच्या ठिकाणचं आपल्याला काय काढावं लागेल, पहिल्यांदा मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करावं लागेल. लक्षात येते का बघा. सो आपल्याला ॲक्सिस आणि इक्वेटरचे दोन्ही फॉर्म्युले इथं आपल्याला यूज करावे लागतील. आता डिस्टन्स जे आहे ते तर आपण R1 मीटर म्हणूया. चालेल का बघा. हे जे एवढंच डिस्टन्स घेतो ना, ॲक्सिसपासून त्या पॉईंटचं घेतो, ॲक्सिसपासून त्या पॉईंटचं सेम डिस्टन्स आहे दोन्हीकडचंही. सो 1 मीटर घेऊया. ओके. सो पहिल्यांदा आपण ॲक्सिसचा फॉर्म्युला बघूया. ॲक्सिसचा आठवत आहे का बघा, ॲक्सिस बी ॲक्सिस म्हटलं होतं ना. सो बी ॲक्सिस इज इक्वल टू μ0/4π ट्वाइस m/r³. चालेल. सो हाच फॉर्म्युला मला सांगा बी ॲक्सिस म्हणजे कुणासाठी वापरावं लागेल, B1 साठी का B2 साठी, तर B2 साठी. B2 म्हणजे बी ॲक्सिस आहे ना. सो B2 येणार हा μ0/4π येणार हा आणि हा ट्वाइस m. आता m पण दिलेला आहे पण आधी आपण फॉर्म्युला लिहूया, ट्वाइस m/r³ येणार. ह्याला इक्वेशन 1 म्हणूया, हे राहू द्या. ओके. आता इक्वेटरसाठी लिहूया. सो इक्वेटर. सो मला सांगा इक्वेटरसाठी हा मॅग्नेट कन्सिडर केला पाहिजे ना. मग आधी बी इक्वेटरचा फॉर्म्युला काय असतो, बी इक्वेटर इज इक्वल टू μ0/4π m/r³ असतं. सो B1 होणार इक्वेटरसाठी, म्हणजे मॅग्नेट 1 आहे हा, μ0/4π आहे तसंच आणि हे m/r³ इक्वेशन नंबर 2 म्हणूया. ओके. सो आता आपल्याला काय करायचं, इथलं मॅग्नेटिक फील्ड काढायचं आहे, म्हणजे बी काढायचं असं आपण म्हणूया, बी बार किंवा बी काढायचं आहे. मग इथं मॅग्नेटिक फील्ड ह्या दोघांच्यामुळं पण असणार आहे ना, बरोबर ना. हा जो इक्वेटरचा पॉईंट आहे त्याच्यामुळं, ॲक्सिसचा पॉईंट आहे त्याच्यामुळं, म्हणजे थोडक्यात ह्या दोघांमुळं असलेलं हे बी बार आहे आणि ते आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजे रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड कसं असेल बघा, रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड. आता रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड म्हटलं की बी म्हणूया किंवा बी बार म्हणूया. सो बी इज इक्वल टू, आता दोघांचं आहे म्हटल्यानंतर काय करायला लागेल आपल्याला, B1² प्लस B2² लागेल, कारण दोघांचं मिळून रिझल्टंट आहे ना, म्हणून B1² प्लस B2² करायला लागेल. मग B1चा स्क्वेअर करा, B2चा स्क्वेअर करा. B1 आहे इथं आपल्याकडे μ0/4π हे m/r³ आणि B2 काय आहे, अगेन μ0/4π ट्वाइस m/r³ आहे आणि ह्यांचं स्क्वेअर आहेत ना. सो आपण बाहेर स्क्वेअर जो आहे तो स्क्वेअर रूट काढून μ0/4π m/r³ बाहेर घेऊ शकतो. मग आतमध्ये काय राहणार आहे, फक्त 1 + 4 राहील बघा, म्हणजे रूटमध्ये 5 राहील. ओके. मग हे तर काय आता m1 आहे, r पण 1 आहे, μ0 काय 4π × 10⁻⁻⁴ राहिलं फक्त 10⁻⁷ आणि हे आलं रूटमध्ये. सो दिस इज द आन्सर. सो √5 × 10⁻⁷ टेस्ला असं म्हटलं तरी चालेल बघा, रिव्हर्स करून लिहिलं तरी चालेल. सो √5 × 10⁻⁷ टेस्ला असं आपण म्हणू शकतो. ओके. सो दिस इज द पर्टिक्युलर आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सो फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट द मिड पॉईंट ऑफ द लाईन जॉईनिंग देअर सेंटर. सो √5 × 10⁻⁷ इज द आन्सर. ओके. राईट डाऊन, डायग्राम पण ड्रॉ करा आणि ते आन्सर पण लिहा व्यवस्थित. ओके. पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 2. So a magnet makes an angle of 45 degree with the horizontal in a plane making an angle 30 degree with the magnetic meridian. Find the true value of the deep angle at the place.
आता ट्रू व्हॅल्यू आणि ॲपरंट व्हॅल्यू असे दोन प्रकार इथं आलेले आहेत. सो आपण पहिल्यांदा कन्सिडर करूया की ट्रू व्हॅल्यू आपली फाय असते, असं आपल्याला माहिती आहे की फाय इज नथिंग बट द ट्रू व्हॅल्यू कोणाची, अँगल ऑफ डीपची, ट्रू व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ डीप आणि फाय डॅश म्हणूया ज्याला ॲपरंट व्हॅल्यू म्हणजे आपण ॲपरंट व्हॅल्यू इमॅजिनरी म्हणतो ना आपण, ट्रू व्हॅल्यू आणि ॲपरंट व्हॅल्यू. ओके, सो मॅग्नेट मेक्स अन अँगल ऑफ 45 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल इन ए प्लेन मेकिंग अन अँगल ऑफ 30 डिग्री विथ द मॅग्नेटिक मेरिडियन. म्हणजे ही जी फाय डॅश दिलेली आहे ही 45 डिग्री दिलेली आहे, ज्याला की आपण काय म्हटलेलं आहे, ॲपरंट व्हॅल्यू म्हटलेली आहे. ओके, सो वेन मॅग्नेट इज केप्ट 45 डिग्री अलाइन विथ द डिक्लिनेशन 30 डिग्री. हे एक वाक्य लिहून घ्यायचं हवं तर, वेन द magnet is kept 45 डिग्री म्हणजे हा ॲपरंट 45 डिग्री aligned with declination 30 डिग्री with declination 30 डिग्री दिलेलं आहे बघा 30 डिग्री. द हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड, द हॉरिझॉन्टल म्हणजे BH ना, द हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड इज. सो हॉरिझॉन्टल कंपोनंट आपण आता ॲपरंट अँगलसाठी लिहूया, मग BH डॅश लिहूया. सो त्याला BH डॅश म्हटलेलं आहे. सो BH डॅश इज इक्वल टू BH cos ऑफ 30 डिक्लिनेशन अँगल BH तिथे यूज करून. सो BH डॅश इज इक्वल टू BH cos ऑफ 30. व्हर्टिकल कंपोनंट मात्र काही चेंज होणार नाही. सो व्हर्टिकल कंपोनंट इज अनचेंज्ड. सो हॉरिझॉन्टल कंपोनंट आपल्याला BH डॅश मिळालं, व्हर्टिकल कंपोनंट आपण अनचेंज्ड असं लिहिलं. सो आता टॅन ऑफ फायची डेफिनेशन जनरली काय असते, टॅन ऑफ फाय इज इक्वल टू BV अपॉन BH असते, बरोबर ना. पण इथं आपल्याला फाय डॅश करूया, ॲपरंटसाठी लिहूया. BV तर तेवढाच आहे, सो BV आहे तसाच. BHला फक्त काय होणार आहे, BH डॅश होणार आहे, BHच्या ऐवजी BH डॅश होणार आहे. सो टॅन ऑफ फाय किती मिळेल सांगा. BV सेम ठेवूया आपण BH डॅश आपण इथं लिहिलेलं आहे. सो तो घेऊया आपण BH cos ऑफ 30 घेऊया, चालेल. पण BV अपॉन BH कोण असतं मला सांगा. हे 1 अपॉन cos 30 मी असं लिहितो, हवं तर सेपरेशन करतो फक्त. सो बेसिक आपला टॅन ऑफ फायचा फॉर्म्युला काय असतो, टॅन ऑफ फाय इज इक्वल टू BV अपॉन BH असतं ना, जो ट्रू अँगल आपण कन्सिडर केलेला आहे. सो मग आपल्याला फॉर्म्युला मिळाला टॅन ऑफ फाय इज इक्वल फाय डॅश इज इक्वल टू हे टॅन ऑफ फाय मिळालं, ओके, अँड अपॉन हे कॉस ऑफ 30 मिळालं. ओके, आता आपल्याला पाहिजे कोण, फाय पाहिजे ना. फायला आपण इथे काय म्हणलेलं आहे, ट्रू व्हॅल्यू ऑफ द अँगल ऑफ डी म्हटलेलं आहे. सो आपण मग लिहूया. सो टॅन ऑफ फाय इज इक्वल टू टॅन ऑफ फाय डॅश इंटू कॉस ऑफ 30 लिहूया. ओके, असं फाय डॅश किती घेतला आपण, 45 घेतलेला आहे. सो टॅन ऑफ 45 आणि कॉस ऑफ 30चं काय करूया, मल्टिप्लिकेशन करूया. सो टॅन ऑफ 45 इज 1 अँड कॉस 30 इज √3/2. सो 1 इंटू √3/2. सो इट बिकम समथिंग 0.866 लिहूया. आपल्याला फाय पाहिजे ना. सो फाय इज इक्वल टू मग टॅन पलीकडे घेऊया. सो टॅन इनवर्स ऑफ 0.866 ॲज पर द बुक दिस इज द आन्सर. ओके, बघा थोडंसं वेगळी कन्सेप्ट आहे. फॉर्म्युला आपण हा बघितलेला आहे ऑलरेडी. फक्त जर ॲपरंट दिला असेल अँगल किंवा ट्रू आणि ॲपरंटचं रिलेशन जर विचारलं असेल तर मग थोडंसं ह्या पद्धतीनं सोडवावं लागेल. सो आपण काय लिहिलं, वेन द मॅग्नेट इज 45 डिग्री अलाइन विथ द डिक्लिनेशन 30 डिग्री देन द हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड इज चेंज, दॅट इज BH डॅश हा चेंज होणार आहे. सो तो BH इंटू कॉस ऑफ डिक्लिनेशन अँगल थोडक्यात मिळेल, म्हणजे कॉस ऑफ 30 मिळेल, कारण 30 दिलेलं आहे ना. सो BH डॅशबद्दल आपण लिहिलं BH कॉस ऑफ 30 आणि नंतर मग आपला रेग्युलर फॉर्म्युला यूज करून रिअरेंजमेंट केली आणि हे आन्सर फाइंड आउट केलं. सो दिस इज द टॅन इनवर्स ऑफ 0.866. सो राईट डाऊन दिस आन्सर. ओके, सो पुढचा क्वेश्चन चला लिहून घ्या. थोडासा आता हा थेरॉटिकल पॉईंट ऑफ व्ह्यू हा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये आपल्याला
डायग्राम्स ड्रॉ करायचे. डायग्राम्स म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स किंवा मॅग्नेटिक लाईन्स आपण कशा इमॅजिन करतो, कशा ड्रॉ करतो, त्या अनुषंगानं आपल्याला इथं डायग्राम्स ड्रॉ करायचे आहेत. क्वेश्चन लिहून घ्या. ए सर्क्युलर मॅग्नेट इज मेड विथ इट्स नॉर्थ पोल ॲट द सेंटर separated from the surrounding circular south pole by an air gap. Draw the magnetic lines in the gap. हा झाला आपला पहिला क्वेश्चन. नेक्स्ट, ड्रॉ ए डायग्राम टू इलिस्ट्रेट द मॅग्नेटिक लाइन्स ऑफ फोर्स बिटवीन द साऊथ पोल्स ऑफ टू सच मॅग्नेट्स. सो असे जर दोन मॅग्नेट्स घेतले तर त्याच्या मॅग्नेटिक लाइन्स ऑफ फोर्स ह्या कशा असतील. सो पहिला क्वेश्चन काय बघा, सर्क्युलर मॅग्नेटिक मेड विथ इट्स नॉर्थ पोल ॲट द सेंटर. नॉर्थ पोल ॲट द सेंटर, मग याला आपण नॉर्थ म्हणूया. सेंटर लाईक नॉर्थ पोल आहे, हा सेंटर कन्सिडर करूया आपण जस्ट. सो दिस इज द नॉर्थ पोल. ओके, separated from the surrounding circular south pole by an air gap. ह्याच्या बाजूला कोण आहे, साऊथ पोल आहे, लाईक दिस. सपोज दिस इज द साऊथ पोल. हे सगळे साऊथ आहेत ना, झालं. म्हणजे एक पोल हा झाला आणि एक सर्क्युलर शेप असलेला एक पोल झाला. दोन पोल्स असतात ना मॅग्नेटला. ओके, मग इथं कंडिशन असं म्हटलेलं आहे की जो सेंटरचा पोल आहे तो म्हणजे असेल साऊथ पोल. ओके, सॉरी नॉर्थ पोल, आणि त्याच्या बाजूला जो पोल आहे तो असेल नॉर्थ पोल. ओके, सो दिस इज द गिवन कंडिशन अँड वी हॅव टू ड्रॉ द मॅग्नेटिक लाईन्स. आता याच्या मॅग्नेटिक लाईन्स कशा असतात, काय असतात हे तुम्ही थोडंसं सांगू शकता. आपल्याला माहिती आहे की नॉर्थकडनं साऊथकडं, नॉर्थ टू साऊथ अशा जातात ना, आणि इथं हा एअर गॅप आहे. सो आपण इकडून इकडं असं म्हणू शकतो, लाईक दिस. सो वी कॅन ड्रॉ द लाईन्स लाईक दिस. ओके, सो दिस इज नथिंग बट द एअर गॅप. हा त्याच्यामध्ये असलेला काय आहे, एअर गॅप आहे. ओके, सो सराउंडिंग सर्क्युलर साऊथ पोल बाय अन एअर गॅप. ओके, हा एअर गॅप आपण डिफाईन केलेला आहे. हा थोडक्यात काय आहे तर सर्क्युलर मॅग्नेट आहे बघा. दिस इज वन ऑफ द सर्क्युलर मॅग्नेट. दिस इज वॉट, वन ऑफ द circular magnet where center is north pole and the around the center the south poles is to be circulated like this. म्हणजे बाजूचा जेवढा काही पोर्शन आहे तो कुठला असेल, साऊथचा असेल, आणि सेंटरचा कुठला असेल, नॉर्थचा असेल. त्यामुळे आपण म्हणू शकतो की नॉर्थ मधनं काय जातात, साऊथला लाईन्स जातात. बाहेरचं साईडच आहे ना ही, काय आतली असली तरी ही एअर गॅप आहे ना शेवटी. सो नॉर्थ टू साऊथ आपण काय म्हणू शकतो, मॅग्नेटिक लाईन्स जातात. सो ह्या ज्या ड्रॉ केलेल्या आहेत ह्याला आपण काय म्हणूया, these are the magnetic lines of force किंवा magnetic lines म्हणायचं सिंपल. सो दिस इज द आन्सर ऑफ क्वेश्चन. त्यातलं पहिलं आन्सर आहे असं आपण म्हणूया. अजून आपल्याला काही डायग्राम ड्रॉ करायचे बघा. ड्रॉ ए डायग्राम टू इलिस्ट्रेट द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स बिटवीन द साऊथ पोल ऑफ टू सच मॅग्नेट. असे दोन मॅग्नेट्स घेऊया आपण सेम असे. मग आता दुसरं मी इथं लिहितो आहोत. ओके, काय म्हटलंय बघा, for south pole of such circular magnet facing each other. For south poles of such magnet म्हणजे अशा टाइपचे such magnets facing each other म्हणूया, facing each other. सो हा पुन्हा एकदा मी डायग्राम शॉर्टमध्ये आता ड्रॉ करतो लगेच. हा नॉर्थ आहे आणि हा साऊथ आहे. ओके, आता ह्या तर लाईन्स आतल्या आहेतच. अजून एक आपण इकडे घेतला, याला साऊथ म्हटलं आणि याला नॉर्थ म्हटलं. बघा, एक साऊथ कन्सिडर केला, एक नॉर्थ कन्सिडर केला. आता मला सांगा, हे फेसिंग इच अदर आहेत ना, दोन्ही जवळजवळ आलेत समजा. ओके, तर दोन्ही जवळजवळ आलेत ह्याचा अर्थ काय की दोघांच्या मध्ये रिपल्शन असणार आहे. दोघांच्या मध्ये काय असेल, रिपल्शन असेल. मग आता इथं रिपल्शन आपण मॅग्नेटिक लाईनच्या मदतीनं पण काय करू शकतो, दाखवू शकतो. मग ते रिपल्शन जनरली कसं दाखवायचं, लाईक दिस. ह्या लाईन्स अशा दाखवायच्या आणि ह्या लाईन्स अशा दाखवायच्या. म्हणजे याच्यावरती लाईन्स आल्या ना नॉर्थकडून, सिमिलरली याच्यावरती पण लाईन्स आल्या बाहेरून नॉर्थकडून. फक्त इथं जे असणार आहे ते काय असणार आहे, रिपल्शन असणार. रिपल्शन का तर हे लाईक पोल्स आहेत ना, साऊथ साऊथ.
सो लाईक पोल जेव्हा जवळ येतील तेव्हा काय होईल, त्यांचं रिपल्शन होईल. सो ह्या लाईन्स कळल्या का बघा. सो ज्या बाहेरच्या साईडनं लाईन्स येत असतात त्या कशा असतात, नॉर्थकडून साऊथकडे येणाऱ्या लाईन्स असतात. ओके, सो इथं पण आपण नॉर्थकडून साऊथकडे दाखवल्या, सेम इथं पण आपण काय केलं, नॉर्थकडून साऊथकडे दाखवलं. हेच आपण अजून एका पद्धतीने दाखवू शकतो बघा. अजून दुसरा मॅग्नेट घेऊ शकतो. समजा हा नॉर्थ पोल आहे आणि हा साऊथ पोल आहे. सेम असा एक मॅग्नेट आपण इकडे घेऊ शकतो ना, साऊथ पोल आणि ह्या नॉर्थ पोल असलेला. सो इथे सुद्धा बघा आता ह्या दोघांचं पण काय आहे, रिपल्शन आहे ना, कारण दोन्ही कसे आहे, लाईक आहेत. सो नॉर्थ टू साऊथ ह्या लाईन्स अशा असतात ना, नॉर्थ टू साऊथ ह्या लाईन्स अशा असतात. ओके, मग आता नॉर्थकडनं साऊथकडे चाललेले आहेत म्हणजे हा ॲरो असा आतल्या साईडला दाखवायचा. ॲरो फार महत्त्वाचा आहे बरं का, ॲरो डिफाईन करतो. नॉर्थकडनं साऊथकडे चालले म्हणजे अशा आतल्या साईडला ॲरो दाखवायचा. हे ॲरो फक्त व्यवस्थित काढून घ्या सगळ्यांनी. दिसत आहेत का बघा डायग्राम्समध्ये सगळ्यांना. कारण ॲरो काय डिफाईन करतायत, तर ॲरो डिफाईन करतायत डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. लक्षात येते का बघा, म्हणजे मॅग्नेटिक फील्डची जी काही डायरेक्शन आहे ती कुणी डिफाईन केली जाते, ॲरोनं डिफाईन केली जाते. म्हणून हे जे ॲरो आहेत ते व्यवस्थित दाखवा. ओके, सो हा पॉईंट किंवा हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन काय डिफाईन करतो, तर डायग्रामिक रिप्रेझेंटेशन, पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन कसं असेल मॅग्नेटचं. ओके, मग तो अगदी बार मॅग्नेट असेल किंवा सर्क्युलर शेपमधला मॅग्नेट असेल, त्याचं पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन कशा पद्धतीनं असेल हा क्वेश्चन डिफाईन करतो. त्यामुळे जे आपल्याला विचारलेलं आहे ते फक्त ड्रॉ द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इन द गॅप ॲज वेल ॲज ड्रॉ द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स बिटवीन द साऊथ पोल ऑफ टू सच मॅग्नेट्स असं विचारलेलं आहे. सो ह्या मग काय त्याच्या डिफरंट कंडिशन्स आहेत. ओके, अशा अजूनही बऱ्याचशा कंडिशन्स असतात, अगदी कॉईलच्या सुद्धा असतात बघा. आपण हे बार मॅग्नेटशी बघतोय, कॉईलचा पॉईंट काही तसा फारसा याच्यामध्ये नाही आहे, रिड्यूस झालेला पॉईंट आहे. त्यामुळे कॉईल्समध्ये सुद्धा असं आपण कन्सिडर करू शकतो आणि कॉईल्स रिलेटेड सुद्धा आपण अशा ह्या डायग्राम्स फाइंड आउट करू शकतो. सो दिस इज द आन्सर. समजला का बघा पुन्हा एकदा सगळ्यांनी. सो सर्क्युलर कॉईल घेतली आहे, सर्क्युलर मॅग्नेट घेतला किंवा अगदी जर प्लेन मॅग्नेट जरी कन्सिडर केला तरी सुद्धा आपण ह्या लाईन्स अशा दाखवू शकतो. कारण आपल्याला लाईन्स कुठनं सुरू होतात आणि कुठं एंड होतात हे आपल्याला माहिती आहे. मग ते अगदी इनसाईड असू देत किंवा आउटसाईड असू देत, त्याची कंडिशन माहीत असल्यामुळे आपण ते काय करू शकतो, डिफाईन करू शकतो की मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर स्टार्ट्स फ्रॉम द नॉर्थ पोल अँड एंड्स ऑन द साऊथ पोल. सो ह्या कंडिशन वाईज आपण काय करू शकतो, याचं मग आन्सर ड्रॉ करू शकतो. बघा हे व्यवस्थित ड्रॉ करा. चलो ओके, पुढचा पॉईंट बघा. पुढचा क्वेश्चन सेम आत्ता जे आपण बघितलेलं आहे त्याच्याशीच रिलेटेड आहे, बरोबर. सो 2 बार मॅग्नेट्स आर प्लेस्ड ऑन ए हॉरिझॉन्टल सरफेस. ओके, आता बघा मी इथं काय करतो, इथं साऊथ म्हणतो आणि इथं नॉर्थ म्हणतो. सेम इथं नॉर्थ म्हणतो आणि इकडं साऊथ म्हणतो. ठीक आहे, आणि इथे एक आपल्याला पॉईंट मिळेल सेंटरला. ह्या पॉईंटला आपण काय म्हणायचं, न्यूट्रल पॉईंट म्हणायचं. ओके, सो आता हा न्यूट्रल पॉईंट कसा झाला बघा. मार्क द पोझिशन ऑफ एनी न्यूट्रल पॉईंट्स दॅट इज द पॉईंट वेअर देर इज अ नो रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड ऑन युअर डायग्राम. ओके, आता जनरली इथं हा पॉईंट न्यूट्रल का आहे बघा. आपल्याला आता हा मॅग्नेट आहे, हा सेंटर वगैरे त्याचा हे नॉर्थ पोल साऊथ पोल आहे. आता आपल्याला लाईन्स ड्रॉ करता येतात, मॅग्नेटिक लाईन्स जे आपण आउटर साईडमध्ये दाखवायचं. मी तुम्हाला बेसिकमध्ये जो व्हिडिओ दिला होता त्याच्यामध्ये पण तुम्हाला म्हटलं होतं बघा की लाईन्स कशा तयार असतात किंवा लाईन्स तो जो मॅग्नेट आहे तो आयर्न पीसेसला कशा पद्धतीनं अट्रॅक्ट करतो हे आपण त्याच्यात बघितलेलं होतं, बरोबर. मग आपल्याला जर लाईन्स काढायच्या झाल्या तर बघा आपल्याला माहिती आहे की नॉर्थकडनं साऊथकडं लाईन्स जातात. म्हणजे हा पोल जो आहे इथं ह्या लाईन्स मर्ज होतात येऊन. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या लाईन्स बाहेरून आल्यात असं आपण म्हणूया. सेम हा पॉईंट असेल, इथं सुद्धा काय होतात, लाईन्स अशा बाहेरून येऊन मर्ज होतात. बघा मी ॲरो दाखवतो, हा ॲरो अत्यंत महत्त्वाचा आहे. ओके, मग ह्या लाईन्स सॉरी नॉर्थकडनं बाहेर पडल्या ना, नॉर्थकडनं बाहेर पडल्या लाईक दिस. ओके, जरी अगदी हे 2 साऊथ असले तरी चाललं असतं. सो नॉर्थकडनं आता बाहेर पडल्या लाईन्स बघा. सो बाहेर पडल्या मग इथं जाऊन साऊथला मिळालेल्या. सो साऊथमध्ये गेल्या ना, म्हणजे हा ॲरो असा असेल. सो नॉर्थमधनं गेल्या साऊथमध्ये, नॉर्थमधून गेल्या साऊथमध्ये. ओके, अजूनही काही लाईन्स अशा असतात बघा, अजूनही काही लाईन्स अशा असतात लाईक दिस, असं आपण म्हणूया. म्हणजे एक सेंटरचा पॉईंट असा मिळेल की तिथं लाईन्स टच होणार नाहीत किंवा तिथं लाईन्स कुठलीच मिळणार नाही, असा एक पॉईंट येणारच आहे तिथं.
का तर ह्या लाईन्स तर एकमेकांना तिथं ओव्हरलॅप झाल्या किंवा टच नाही होणार, इंटरसेक्ट झाल्या असं आपण म्हणूया, म्हणजे मर्ज झाले असं म्हटलं तरी चालेल, पण शेवटी त्यांचं काय होणार, रिपल्शन होणार आहे ना, म्हणजे ते काही टच होणार नाहीत, पण असं म्हणूया की आपण इंटरसेक्ट झाल्या. मग मला सांगा, इकडून एक आपण अशी लाईन आणली, इकडून एक आपण अशी लाईन आणली, इकडून एक आपण अशी लाईन आणली, इकडून एक अशी आणली, चला तेवढ्या त्या टच करून ठेवल्या आपण, तर साहजिकच जो मधला जो पोर्शन राहणार आहे तो सगळा एम्प्टी राहणार आहे बघा, एवढा पोर्शन, म्हणजे मध्ये एक पॉईंट मिळाला ना आपल्याला. सो त्या ठिकाणी एकही मॅग्नेटिक लाईन्स आपल्याला ड्रॉ करता येत नाही आहे बघा. हे फार फार तर टच, एक तर टच होणार नाही आहेत रिपेल्शन असल्यामुळं, पण टच झाले असं आपण म्हणूया, तिथपर्यंत आलो आपण. मला सांगा, मी जर हे दोन्ही हात असे जरी टच केले तर मध्ये जागा शिल्लक राहिली ना. सो जागा शिल्लक राहिली याचा अर्थ तिथं मॅग्नेटिक लाईन्स आहेत का, देर आर नो मॅग्नेटिक लाईन्स. सो मग आपल्याला कुठली प्लेस मिळाली, सो ही प्लेस मिळाली, म्हणून याला आपण काय म्हटलं, न्यूट्रल पॉईंट म्हणले. बाकी सगळी ही डायग्राम सेम आपण जी ड्रॉ करतो अगदी त्याच पद्धतीनं साऊथला आल्या, बरोबर का, बाकी सगळं हे सेम. ओके, कारण ब्रॅकेटमध्ये काय म्हटलं बघा, द पॉईंट्स वेअर देअर इज अ नो रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड. सो न्यूट्रल पॉईंट, इट इज ए पॉईंट where there is no resultant magnetic field बघा, there is a no resultant magnetic field. so this is the answer. बाकी हे तुम्ही असंही काढू शकता. ही डायग्राम व्यवस्थित फक्त ड्रॉ करा, मी थोडंसं समजून सांगताना अशा पद्धतीने गेलेलं आहे. ओके, सो हा पहिला मॅग्नेट आहे आणि हा दुसरा मॅग्नेट. सो एक असा पॉईंट आपल्याला मिळणारच आहे साहजिक की त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड नाही, त्यासाठी दोन्ही मॅग्नेट घेणं अपेक्षित आहे. म्हणजे तुम्ही इकडं हा पॉईंट नाही घ्यायचा, हा पॉईंट नाही घ्या, दोन मॅग्नेट येणं अपेक्षित आहे. मग भले तुम्ही हे साऊथ इथं घ्या, हा साऊथ इथं घ्या, चालू शकेल. लक्षात येत आहे का बघा, शेवटी जरी साऊथ आणि हे घेतले तरी सुद्धा असाच पॉईंट आपल्याला मिळेल. सो असा पॉईंट आहे की ज्या ठिकाणी आपल्याला एकही मॅग्नेटिक लाईन्स ड्रॉ करता येत नाही किंवा आपण तिथं काय करू शकत नाही, शो करू शकत नाही. सो तो पॉईंट म्हणजे काय आहे थोडक्यात तर न्यूट्रल पॉईंट आहे. सो इट इज अ पॉईंट वेअर देअर इज अ नो रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड. सो ह्याचं हे आन्सर असेल. चला नेक्स्ट गिव्ह अ क्वेश्चन. Earth's magnetic field at the equator is approximately 4 into 10 raised to minus 5 Tesla. Calculate the Earth's dipole moment. ब्रॅकेटमध्ये अर्थची रेडियस दिलेली आहे, μ0 ची व्हॅल्यू दिलेली आहे. ओके, आता आपल्याला अर्थ मॅग्नेटिक फील्ड ॲट द इक्वेटर दिलेला आहे, म्हणजे आपण ह्याला बी इक्वेटर म्हणू शकतो. लक्षात येते. आता अर्थ आणि बार मॅग्नेट आपण कम्पेअर केलं तरी चालू शकतं. तर आपण अर्थलाच ॲज अ मॅग्नेट म्हणून कन्सिडर करू शकतो. मग मॅग्नेटसाठी जो काही फॉर्म्युला लिहिलेला आहे तोच फॉर्म्युला जर आपण इथं वापरला तरी सुद्धा चालू शकेल. मी आता इथंच आन्सर लिहितो. ही फक्त डायग्राम व्यवस्थित मागाच्या क्वेश्चनसाठी ॲज अ आन्सर म्हणून ड्रॉ करा आणि हा हायलाइटेड पॉईंट तिथे लिहा, महत्त्वाचा. ओके, सो आताचा क्वेश्चन बघा. बी इक्वेटर दिलेला आहे 4 into 10 raised to minus 5 टेस्ला. बी इक्वेटर इज इक्वल टू 4 into 10 raised to minus 5 टेस्ला. बघा इक्वेटरवरचं मॅग्नेटिक फील्ड दिलेलं आहे, सो त्याला आपण बी इक्वेटर असं म्हणूया. कॅल्क्युलेट द अर्थचं मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट, एम विचारलेला आहे. रेडियस ऑफ अर्थ दिलेला आहे 6.4 किंवा रेडियस ऑफ अर्थ 6.4 into 10 raised to 6 मीटर असतं बघा, 6400 किलोमीटर असते ना. μ0 दिलेला आहे 4 पाय इंटू 10 raised to minus 7. μ0 दिलेला आहे 4 पाय इंटू 10 raised to minus 7 आणि पुढे एस आय युनिट म्हणूया आपण. ठीक आहे. सो आपल्याला विचारलेला आहे डायपोल मुवमेंट, एम इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. डायपोल मुवमेंट एम इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता मला सांगा, अज्युम दॅट अर्थ इज ए बार मॅग्नेट विथ एन अँड एस पोल बिंग जिओग्राफिकल साऊथ अँड नॉर्थ पोल्स रिस्पेक्टिव्हली. आपण काल बघितलेला आहे की अर्थचा जो जिओग्राफिक नॉर्थ आहे तो मॅग्नेटचा साऊथ असतो आणि अर्थचा जो जिओग्राफिक साऊथ आहे तो मॅग्नेटचा नॉर्थ असतो. सो आपण अर्थ मॅग्नेटिक फील्ड कालच्या डायग्राममध्ये बघितलेला आहे. सो द इक्वेटोरियल मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अर्थ डायपोल कॅन बी द इक्वेटोरियल म्हणजे इक्वेटरवरचं. सो इक्वेटोरियल मॅग्नेटिक फील्ड ऑफ अर्थ इज. आता आपण काल जो फॉर्म्युला यूज केलेला आहे, कालचा फॉर्म्युला कुठला आहे, बी इक्वेटरचा, तोच फॉर्म्युला लिहायचा ना. सो बी इक्वेटरचा कालचा फॉर्म्युला काय होता, μ0 अपॉन 4 पाय एम अपॉन आर क्यूब होता आणि बी ॲक्सिससाठी टॉईस एम अपॉन आर क्यूब होतं ना. सो μ0 अपॉन 4 पाय एम अपॉन
आर क्यूब होतं. सो हा कालचा फॉर्म्युला आहे बघा, बी इक्वेटरचा हा फॉर्म्युला आहे. सो हाच फॉर्म्युला आपल्याला काय करायला लागेल पहिल्यांदा इथं यूज करायला लागेल. ओके, सो बी इक्वेटर इज इक्वल टू म्यू 0 अपॉन 4 पाय एम अपॉन आर क्यूब. नाउ इन्स्टेड ऑफ दिस आर वी कॅन राईट रेडियस. ओके, सो मग आपल्याला एम पाहिजे ना. सो एम इज इक्वल टू हे सगळं इकडे घेऊया. सो बी इक्वेटर 4 पाय आर क्यूब अपॉन म्यू 0. बघा, बी इक्वेटर 4 पाय आर क्यूब अपॉन म्यू 0. मग ह्या सगळ्या व्हॅल्यू टाकूया आपण. सो बी इक्वेटरची टाकूया. सो 4 इंटू 10⁻⁻5 इंटू हे 4 पाय इंटू रेडियसचा क्यूब करावं लागेल ना. सो रेडियस आहे 6.4 इंटू 10⁻⁶ ह्याचा क्यूब केला आपण. अपॉन काय केलं म्यू 0. म्यू 0 किती टाकायचं 4 पाय इंटू 10⁻⁻7. सो हे तर कॅन्सल होईल. मग राहिलं काय बघा फक्त. सो 4 इंटू 10⁻⁻5 इंटू 6.4 इंटू 6.4 इंटू 6.4 करावं लागेल ना. आणि इंटू 10⁻⁻, 18 होईल ना हे. आणि खाली काय होईल 10⁻⁻7. फक्त आता हे डिटेलमध्ये सॉल्व करा. जिथं लॉग टेबलची गरज आहे त्या ठिकाणी लॉग टेबलचा वापर करा. सो आन्सर 1.05 इंटू 10⁻20. 1.05 इंटू 10⁻20 ॲम्पियर मीटर स्क्वेअर ना, कारण डायपोल मोमेंट आहे. ओके, सो आपण म्हणू शकतो की अर्थचं जे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे ते किती असेल तर 1.05 इंटू 10⁻20. सो हे आपण डिफाईन करू शकतो. युनिट आहे त्याचं ॲम्पियर मीटर स्क्वेअर. ओके, सो दिस इज अगेन आन्सर ऑफ दिस. एक सॉल्वमधलाच घेतला हा. ठीक आहे, सो ऑलमोस्ट क्वेश्चन झालेला आहे. सो नेक्स्ट लेक्चर जे आहे असेल आपलं ते मग यातलं काय अजून राहिलं असेल तर बघूया, किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स अजून बरेचसे डिस्कशन करणं बाकी आहे. सो मग काय झालेले जेवढे पॉईंट्स आहेत थेरॉटिकल त्याच्यावरचे काही थेरी क्वेश्चन्स पण घेऊ आणि काही मग मॅथमॅटिकल क्वेश्चन्स पण घेऊ. म्हणजे पुढच्या लेक्चरला हा टॉपिक संपून जाईल. तोपर्यंत याचा व्यवस्थित अभ्यास करा. याच्या नोट्स व्यवस्थित प्रिपेअर करा, सगळ्यात महत्त्वाचं, कारण नोट्सवरती पण बऱ्याचशा गोष्टी डिपेंड आहेत. नोट्स व्यवस्थित प्रिपेअर केला की एक वेगळा कॉन्फिडन्स येईल. आणि याचा DPP मी तुम्हाला लवकरच देतो. तोपर्यंत मागचा DPP सॉल्व झाला आहे का सगळ्यांनी चेक करा. हा टॉपिक आपला पुढच्या लेक्चरला संपून जाईल. ओके, सो मॅग्नेटिझम इज द टॉपिक जो 12वीच्या दृष्टीने सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. सो जेवढे जेवढे पॉईंट्स आपण घेतले, फक्त एक गॉस लॉचा पॉईंट होता तो आपण घेतलेला नाही. सोपा पॉईंट आहे पण तो रिड्यूस असल्यामुळे तो पॉईंट मी घेतलेला नाही. तो हवं तर मी त्याच्यावरचा एखादा क्वेश्चन CET क्वेश्चन त्याच्यावरचा डिस्कस करेन. छोटासाच पॉईंट आहे गॉस लॉज इन द मॅग्नेटिझम. जसा इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये किंवा असतं, इलेक्ट्रिकमध्ये जसे लॉज असतात तसेच मॅग्नेटिकमध्ये पण आहेत ना. सो सिमेट्री त्याच्यामध्ये तिथं असते. सो तो एक लॉ फक्त इथं राहिलेला आहे. ओके, सो आपण आजच्या लेक्चरला थांबूया इथं. सो आजचं जेवढं झालेलं आहे तेवढं व्यवस्थित क्वेश्चन आन्सर सगळे लिहून काढा. काही क्वेश्चन्स असतील, काही शंका असतील तर तशा विचारा. पुढच्या लेक्चरला आपण याचे MCQs डिस्कस करूया आणि हा टॉपिक मग संपूया. ओके, सो भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत अभ्यास करा. काही शंका असतील तर विचारा. थँक्यू सो मच.